अत्याचार म्हणजे आम्ही नवरा बायको लेकरं माझे सगळे साथ राहत होतो. मग तिथून काय जवळ उमेश मानेची चक्की होती, चढायला जात होतो आम्ही. दळण आणायला गेल्यावर मी चक्कीतलं दळण उचलायला आणि ती यायला एकच झालं. त्यांनी दरवाजा लावला, मोबाईल टेबलावर ठेवल्याच्या नंतर मग जबरदस्ती करायला लागला. मग मी आरडाओरडा करून लागले तर मग ते कोणी नव्हतं, त्याच्या घरी काय नव्हतं. मग ते कोणी ऐकलं बी नाही, काहीच नाही. मग ते जास्त आरडाओरडा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं. तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला. तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणलं माझ्या व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन. मग त्या भीतीपोटी मी कुणाला सांगितलं नाही. आणि मला 2-4 दिवस झाले की आणखीन मला त्या व्हिडिओचे धमकी द्यायला चालू केली. त्याने वारंवार चालू राहिली त्याची धमकी की फोटो व्हायरल करीन आणि तू माझ्या संग असं ना असं कर म्हणून. तक्रार देणार होतो तर मग आम्ही तक्रार देण्याला चाललोच होतो. तर मग त्याच्यात मग उमेश मानेला कळालं की हे तक्रार द्यायला चाललेत म्हणून कळालं. तर मग उमेश मानेने रमेश घुलेली आणि विलास घुलेला फोन केला, ते तक्रार द्यायला असं चालू आहेत म्हणून. तर मग रमेश घुले, विलास घुले, ते उमेश माने, ते तिघं सगळेच आले तिथं. मग त्याच्यामुळे तर रमेश घुलेने असं म्हणलं की ते आतापर्यंत जे झाले ते झाले, इथून मुरी होणार नाही, माझी ही खात्री आहे. ते रमेश घुलेनी त्याच्यावर त्याचे घेतले. जर आणखीन जर तक्रार करायला जातात तर तुमचं काही खरं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही भीतीपोटी गवसलो. आणि रानात जी राहत होतो तर आम्ही माझ्या मुलं बाळ, आम्ही नवरा बायको 2 जण. ते मग त्या आमच्या मिस्टरला म्हणलं चला घरी चला, म्हणलं आता रानात काही राहायचं नाही म्हणलं. तर मग रानात राहायचं नाही म्हणलं, मग घरी आलो तर आम्ही हे झालो. तिथून मोरे बी 2-4 दिवसाला चक्कर त्याचे उमेश माने आणि विलास घुले ते दोघं यायचे गाडीवर, बुलेटवर यायचे, हरणा वाजवायचे, हे करायचे, कर्फ्यू नाही यायचे. 3 तारखेला आमच्या घरी कोणी नव्हतं. मग मी एकटीच होते. मग विलास घुले आणि उमेश माने ते 2 जण आले, बुलेटवर आले. आणि ते विलास घुले जी आहे ते म्हणू लागलं मला की तू जे संपर्क असे साधलेस, ह्याच्यासोबत संबंध ठेवलेस तसे वारंवार ठेवत चल, नसं तुझ्या लेकरा बाळांना, तुझ्या नवऱ्यांचा जीव घेईन. मग 20 तारखेला मग डबल आले. कर्फ्यूने 2-3 चक्र घातल्या देवळापासून. कर्फ्यू पुन्हा बुलेटवर हे हरणं ते वाजलं. तर मग घरी आले, शिव्यागाळ करू लागले. मग आमचे मिस्टर म्हणले जर आता मिटलं होतं तू आणखीन का त्रास दिलास, आमचा सुखी संसार, माझे लेकरं बाळ, आम्ही सुखी संसारानं जगत. आम्ही मग ते शिव्यागाळ करून हे करून गेले तिथून. ते मग ते पुन्हा म्हणले तू घराच्या बाहेर निघला तर आम्ही तुला खलास करू. मग तिथून मोरी धमकी देऊन गेले ते तिथून. तर मग पप्पा ते आलते हे कोण, तर मग आपण समजून सांगू हे करू म्हणून मग समजून सांगायला ते हॉटेलवर आले. ते असं करायलाच का नाही, मग ते समजून सांगण्यासाठी तसं केलं. तर मग त्यांनी हाणमार चालू केले, बेरच्या बाटल्या, डेटाचे तुकडे, दगड, त्यांनी हाणमार चालू केले. मग ते म्हणले हाणमार अशी का चालू केली, समजून सांगायला आम्ही आलोत म्हणले, तुम्हाला का हाणमार करण्यासाठी नाही, अगर कशासाठी नाही आलेलो. मग हाणमार चालू केल्याच्या नंतर यांनी मग पुन्हा हात उचलला. हेच विनंती माझी की तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही केसला गेलतो, तर केसमध्ये आमची तक्रार घेतलेली नाही. आणखीन आम्ही बीडला बी गेलतो तर तिथं बी आमची तक्रार घेतलेली नाही. आमची एवढीच मागणी की आमची तक्रार घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा.